रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं सुचत नाहीये आणि मुलांना जर विचारलं हे बनवू का तर नको, ते बनवू का तर नको. तर कोबी होता तो स्वच्छ धुवून किसून घेतला. यापासून आपण मुलांच्या आवडीचा आणि सर्वांच्या आवडीचा बेत बनवणार आहोत. तर यापासून आपण छान असे थालीपीठ बनवूया. हिरवी मिरची, लसूणचा ठेचा करून घेतला आणि किसलेल्या कोबीमध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घातलं. 2 वाटी ज्वारीचं पीठ घातलं तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घालायचं. ओवाही हातावर क्रश करून घालायचा. 2 चमचे तीळ घातले. चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल मिरची पावडर घातली. हिरवी मिरची लसूणचा ठेचाही घातला. जिरेही हातावर क्रश करून घालायचे आणि खूप सारी कोथिंबीर घातली. 2 चमचे तेल घालून मिक्स करून घेतलं. थोडं थोडं पाणी घालत जास्त घट्ट न करता अगदी सैलसर असं थालीपीठाचं पीठ भिजून घेतलं. मुरण्यासाठी 10 मिनटं साईडला ठेवून दिलं. एक कॉटनचा कपडा घेऊन तो ओला करून पुन्हा त्यावरती पाणी शिंपडून घेतलं आणि त्यावरती थालीपीठ थापून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून सांगा आणि तुम्हीही याच पद्धतीनं रात्रीच्या जेवणाचा बेत हा कधी कधी बनवता का तेही कमेंटमध्ये सांगा. वरतून त्याला थोडासा कांदाही घालूया आणि कोथिंबीर, तीळही घालायचे आणि थोडंसं पुन्हा असं त्याला प्रेस करून घेऊया. मध्ये त्याला थालीपीठ म्हटलं की 5 असे होल करून घ्यायचे. तवा छान गरम झालेला आहे. तेल पसरून घेऊया आणि लगेचच त्यावरती थालीपीठ घालायचं आहे आणि कपडा असा अलगद काढून घ्यायचा. हे कोबीचे थालीपीठ खूप छान लागतात आणि यासोबत खाण्यासाठी सॉस किंवा कुठल्या चटणीची आवश्यकता पडत नाही. हे असेच खूप छान लागतात किंवा तुपासोबतही तुम्ही त्याला खाऊ शकता. वरतून तेल सोडून त्याच्या कडा अशा सेपरेट करून घेतल्या आणि पलटी करून ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं. तर कधी कधी असा बेत हा करायला हवा. आलटी पलटी करून ब्राऊन रंगावर भाजून घेऊया आणि बाकी सर्वही याच पद्धतीने बनवून घेऊया. तर हा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.